नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही लेक्चरपासून आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर फर्स्ट डिफरन्शिएशन हा टॉपिक बघत आहोत. मागच्या लेक्चरला आपण पॅरामेट्रिक फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन स्टडी केलेलं आहे. आज आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज स्टडी करणार आहोत. Consider a differentiable function y is equal to f of x, then dy by dx is equal to f dash of x is the first order derivative of y with respect to x. बघा विद्यार्थी मित्रांनो, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स जर आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं असेल, सपोज ते y इज इक्वल टू f ऑफ x असं दिलेलं असेल, तर त्याचे आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह अप टू सो ऑन, त्याला आपण म्हणणार आहोत हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. समजा जर आपल्याला y इज इक्वल टू f ऑफ x हे जर फंक्शन दिलेलं असेल, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू f डॅश ऑफ x, आणि आपण त्याला म्हणणार आहोत इज दी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे जे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजेच फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. इफ f dash of x is differentiable function of x, याचा अर्थ असा आहे जर दिलेल्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हे अगेन डिफरन्शिएबल फंक्शन असेल, त्याचं पुन्हा एकदा जर डेरिव्हेटिव्ह निघत असेल, तर देन dy by dx and it can be also denoted by d square y by dx square or f double dash of x is called as second order derivative of y with respect to x. याचा अर्थ असा आहे जर दिलेल्या फंक्शनचा तुम्ही जर डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असाल, तर त्याला आपण म्हणणार आहोत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि तो डिनोट करतात डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर किंवा एफ डबल डॅश ऑफ एक्स किंवा डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. या तीन पद्धतीने तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिनोट करू शकता. बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, आपण 11वीमध्ये पण स्टडी केलेला आहे, आणि जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह तिथेही आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला बघितलेला आहे. काय आहे तो फॉर्म्युला? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हा काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला. त्यालाच आपण कसे लिहू शकतो? dy बाय dx. सिमिलरली हा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला आहे, किंवा याला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असंही म्हणू शकतो. जर फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला फर्स्ट डेरिव्हेटिव्हसाठी हा दिलेला असेल, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी काय असेल? तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युला असणार आहे एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ डॅश ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एच, and it can be also written as d square y by dx square, and it's called as second order derivative. हा असणार आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बाय फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह. फर्दर, if f double dash of x is a differentiable function of x, then its derivative is denoted as derivative of f double dash of x, or which is equal to f triple dash of x. बघा, जर डबल डेरिव्हेटिव्हचं आपण पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, तर ते असणार आहे एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. नाऊ द न्यू फंक्शन एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स मीन्स थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. याचा अर्थ असा आहे दिलेल्या फंक्शनचं हे थर्ड डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आता इथे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स, आणि एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स मीन्स हे दिलेल्या एफ ऑफ एक्सचं थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. नाऊ वी राईट दी थर्ड ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲज वाय ट्रिपल डॅश ऑफ एक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, थर्ड डेरिव्हेटिव्हला आपण वाय ट्रिपल डॅश ऑफ एक्स असंही लिहू शकतो, किंवा एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स असंही लिहू शकतो, किंवा त्याला डी बाय डी एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजेच डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब असंही लिहू शकतो.
इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड ऑर्डरला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असे लिहिलेलं आहे. स्क्वेअर मीन्स सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथे थर्ड डेरिव्हेटिव्हला आलेला आहे 3 मीन्स थर्ड डेरिव्हेटिव्ह. पुढे इन जनरल फोर्थ असेल तर फोर्थ डेरिव्हेटिव्ह असेल तर काय असणार आहे, डी रेस टू 4 वाय अपॉन डी एक्स रेस टू 4. बघा, the fourth derivative is usually denoted by f raised to 4 of x. Therefore, f raised to 4 of x is equal to d raised to 4 y upon dx raised to 4. 4 means fourth derivative. In general, आपण जर nth derivative असेच फाइंड करत राहिलो तर ते असणार आहे, in general, the nth derivative of f of x is denoted by f raised to n of x and it's denoted by differentiating f of x n times. जर दिलेल्या फंक्शनला आपण n टाइम्स डिफरन्शिएट केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे y raised to n is equal to f raised to n of x is equal to d raised to n y upon dx raised to n, and these are called as higher order derivative. यालाच आपण काय म्हणणार आहोत, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्टडी तुम्हाला 11 स्टँडर्डला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथपर्यंतच दिलेला आहे. 12वी नंतर तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग किंवा बी एस सीला जाल त्यावेळेस तुम्हाला nth डेरिव्हेटिव्हपर्यंत दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. 12th स्टँडर्डला फक्त आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंतच हायर ऑर्डर दिलेला आहे, म्हणजे दिलेल्या फंक्शनचं फक्त 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. नोट दॅट the higher order derivative may also be denoted by y1, y2, y3 up to so on yn. याचा अर्थ y2 means second derivative of y, y3 means third derivative of y and so on, yn means nth derivative of y. चला तर मग एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नक्की काय आहे. कन्सिडर f of x is equal to x cube minus x. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक फंक्शन दिलेलं आहे एक्स क्यूब मायनस एक्स. या दिलेल्या फंक्शनचं आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं म्हणजे आपल्याला नक्की किती डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, बरोबर. तर चला आपण बघूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करा. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स इज, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x स्क्वेअर आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 मायनस साईन ॲज इट इज. बघा, दिलेल्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे 3x स्क्वेअर मायनस 1. सिमिलरली अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आलेल्या डेरिव्हेटिव्हला परत जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह भेटणार. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार मग, नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आलेल्या डेरिव्हेटिव्हला परत डिफरन्शिएट करा. एफ डॅश ऑफ एक्सला डबल डिफरन्शिएट केल्यानंतर होणार एफ डबल डॅश ऑफ एक्स, आणि आलेला डेरिव्हेटिव्ह होता 3x स्क्वेअर मायनस 1. याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर डबल डेरिव्हेटिव्ह जो काही येणार आहे तो असणार आहे 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 6x मायनस साईन ॲज इट इज, आणि 1चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. म्हणजेच 6x मायनस 0 मी लिहिलेलं आहे 6x. ओके, सो नाउ डबल डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 6x. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला होता 3x स्क्वेअर मायनस 1. डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला आहे एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6x. नाउ अगेन डिफरन्शिएट. अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आपल्याला, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 6. बघा, आता यानंतर तुम्ही जर फोर्थ डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, आलेल्या थर्ड डेरिव्हेटिव्हचं अगेन जर तुम्ही फोर्थ डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं तर ते असणार आहे 0, कारण इथे आलेले आहे कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म नंतर तुम्ही कितीही डेरिव्हेटिव्ह फाइंड केले तर ते असणार आहे 0. थर्ड डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 6. फोर्थ डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0. अप टू सो ऑन फिफ्थ डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. 6 डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. अप टू n पर्यंत ते डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0, कारण कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतं 0. ओके, सो नाउ एक्झाम्पल. फाइंड दी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ दी फॉलोइंग. बघा, एक्झाम्पल नीट समजून घ्या. सांगितलेलं काय आहे त्यांनी एक्झाम्पलमध्ये, फाइंड दी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर मीन्स
दिलेल्या फंक्शनचे दोन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहेत. बघा, फंक्शन दिलेलं आहे एक्स क्यूब प्लस 7x² मायनस 2x मायनस 9. या दिलेल्या फंक्शनचं डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. सो नाउ सोल्युशन, लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 7x² मायनस 2x मायनस 9. दिलेलं फंक्शन लिहून घेतलेलं आहे. सो नाउ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनला डिफरेन्शिएट करूया. yचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 7x² मायनस 2x मायनस 9. बरोबर. आता यात दिलेल्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आपल्याला जनरल फॉर्म्युला माहीत आहे एक्स रेस टू एनचा, तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 3x². बरोबर. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x² प्लस साईन ॲज इट इज. 7x² डेरिव्हेटिव्ह होणार आहे 14x मायनस साईन ॲज इट इज. 2xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2 मायनस साईन ॲज इट इज आणि 9चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. सो दिलेल्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे 3x² प्लस 14x मायनस 2. नाउ अगेन डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा डिफरेन्शिएट का करायचं, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, दिलेल्या फंक्शनचे डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. म्हणून आपण याला काय करणार आहेत, आलेल्या डेरिव्हेटिव्हला पुन्हा एकदा डिफरेन्शिएट करणार. सो नाउ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. d by dx of dy by dx is equal to d by dx of 3x² plus 14x minus 2. d by dx of dy by dx means d square y by dx square is equal to 3x² चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 6x प्लस 14x चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 14 आणि मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. बघा, दिलेलं फंक्शन काय होतं आपल्याला, एक्स क्यूब प्लस 7x² मायनस 2x मायनस 9. या दिलेल्या फंक्शनचं आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं आणि ते डबल डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेलं आहे. डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आपल्याला ती इक्वेशन भेटत आहे 6x प्लस 14. डबल डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे 6x प्लस 14. यालाच म्हणणार आहोत आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली नेक्स्ट प्रॉब्लेम, x² इंटू ई रेस टू एक्स. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे x² इंटू ई रेस टू एक्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जर बघितला तर आपल्या लक्षात येईल इथे दोन फंक्शन दिलेले आहेत. फर्स्ट फंक्शन आहे x² आणि सेकंड फंक्शन दिलेलं आहे ई रेस टू एक्स. याचा अर्थ आपल्याला इथे प्रॉडक्ट रूल वापरावा लागणार आहे. बरोबर. यू फंक्शन x² असणार आहे आणि व्ही फंक्शन ई रेस टू एक्स. इथे u इंटू व्ही रूल वापरावा लागणार आहे. सो नाउ सोल्युशन, y इज इक्वल टू x² इंटू ई रेस टू एक्स. नाउ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनचा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो नाउ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएट करा. yचं डेरिव्हेटिव्ह होणार dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इंटू ई रेस टू एक्स. जसे की आपल्याला माहीत आहे इथे प्रॉडक्ट रूल वापरावा लागणार आहे. प्रॉडक्ट रूल वापरताना आपल्याला तो फॉर्म्युला आठवावा लागणार आहे. काय फॉर्म्युला आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही इज इक्वल टू यू फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू फंक्शन आहे x² आणि व्ही फंक्शन आहे ई रेस टू एक्स. सो रूल अप्लाय केल्यानंतर आपलं डेरिव्हेटिव्ह येत आहे dy बाय dx इज इक्वल टू यू फंक्शन ॲज इट इज मीन्स x² ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस e raised to x as it is derivative of x². So therefore dy by dx is equal to x² as it is derivative of e raised to x is e raised to x. derivative of e raised to x काय असणार आहे e raised to x plus e raised to x as it is derivative of x² is 2x. So dy by dx is equal to x² e raised to x plus e raised to x 2x. I am taking e raised to x common, so which is equal to e raised to x into x² plus 2x. e raised to x कॉमन काढलेला आहे. e raised to x कॉमन काढल्यानंतर e raised to x into x² plus 2x. सो नाउ अगेन डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आलेल्या डेरिव्हेटिव्हला पुन्हा एकदा डिफरेन्शिएट करा. काय होणार आहे डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, सो डी बाय डी एक्स dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx e raised to x into x² plus 2x. Again you can use UV rule.
So e raised to x into derivative of x square plus 2x plus x square plus 2x as it is derivative of e raised to x. So which is equal to d square y by dx square is equal to e raised to x as it is derivative of x square plus 2x is derivative of x square is 2x plus sign as it is and derivative of 2x is 2 plus x square plus 2x as it is and derivative of e raised to x is e raised to x. So I am taking e raised to x common. So what we get? E raised to x into x square plus 4x plus 2. So therefore d square y by dx square is equal to x square plus 4x plus 2 into e raised to x. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेलं फंक्शन होतं एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आणि या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इंटू ई रेस टू एक्स. यालाच आपण म्हणणार आहोत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ x is equal to sin t, y is equal to e raised to mt, then show that 1 minus x square into d square y by dx square minus x into dy by dx minus m square y is equal to 0. x दिलेला आहे, y दिलेला आहे आणि आपल्याला हे इक्वेशन सॅटिस्फाय होते की नाही ते बघायचं आहे. सो नाऊ सोल्युशन x is equal to sin t, therefore t is equal to sin inverse of x. जर x is equal to sin t असेल तर t is equal to sin inverse of x and y is equal to e raised to mt. y काय दिलेला आहे e raised to mt. या दिलेल्या इक्वेशनमध्ये t ची व्हॅल्यू sin inverse of x पुट करूया. सो y इज इक्वल टू ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. आपला y काय तयार झाला आहे ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. ह्या आलेल्या yला आपण डिफरन्शिएट करूया. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. yचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता फॉर्म्युला? ई रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला. काय आहे तो फॉर्म्युला? ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. इथे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू असणार आहे एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. चला तर मग तो फॉर्म्युला यूज करा. ई रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज म्हणजेच ई रेस टू एम इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स as it is into derivative of f of x. Derivative of f of x means derivative of m into sin inverse of x. m constant दिलेला आहे. So m into derivative of sin inverse of x. So which is equal to m into e raised to m into sin inverse of x as it is and derivative of sin inverse of x is 1 upon square root of 1 minus x square. So first derivative is dy by dx is equal to m into e raised to m into sin inverse of x upon square root of 1 minus x square. आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो square root of 1 minus x square into dy by dx is equal to m into y. Here I am taking e raised to m into sin inverse of x is y from equation first. बघा विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन फर्स्ट वरून y ची व्हॅल्यू आपण इथे पुट केलेली आहे. e raised to m into sin inverse of x हा काय आहे y, म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे m as it is e raised to m into sin inverse of x means y. ओके. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आलेल्या इक्वेशनला स्क्वेअर करूया. ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. बघा इथे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे 1 मायनस एक्स स्क्वेअरच राहिलेला आहे आणि डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. सो नाऊ डिफरन्शिएट आलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया. आपलं आलेलं इक्वेशन काय आहे
1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूया. सो नाऊ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो तसाच लिहूया, एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण यू व्ही रूल वापरलेला आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2 इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मीन्स डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. इथे आपण एफ ऑफ एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला वापरलेला आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरल्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2 इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डी बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज मायनस 2x विच इज इक्वल टू एम स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इज 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. So therefore 2 into 1 minus x square into dy by dx into d square y by dx square minus 2x into dy by dx bracket square is equal to 2m square y dy by dx. So here dividing throughout by 2 dy by dx we get आलेल्या इक्वेशनला LHS आणि RHS साईडला 2 dy by dx डिवाइड करूया. डिवाइड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय. बघा 2 डी वाय बाय डी एक्सनी आपण डिवाइड केल्यानंतर 2 2 कॅन्सल होणार, एक डी वाय बाय डी एक्स कॅन्सल होणार, इथे 2 कॅन्सल होणार, इथे एक डी वाय बाय डी एक्स पण काय होणार कॅन्सल, आणि इकडे पण काय होणार 2 कॅन्सल आणि डी वाय बाय डी एक्स कॅन्सल, आणि रिमेनिंग इक्वेशन आपल्याला भेटणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय. सो देअरफॉर 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. RHS साईड आपण पुन्हा LHSला आणलेले आहे त्यामुळे मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्स दिलेला होता साइन टी आणि वाय दिलेला होता ई रेस टू एम टी. या दोन इक्वेशनवरून डिफरन्शिएट करून आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर वाय हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही ते बघायचं होतं. सो हिअर the solution is 1 minus x square into d square y by dx square minus x into dy by dx minus m square y is equal to 0. Hence it's proof. या ठिकाणी आपल्याला दिलेलं इक्वेशन प्रूव्ह होत आहे. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल, इफ ax square plus 2hxy plus by square is equal to 0 then show that d square y by dx square is equal to 0. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचं डबल डेरिव्हेटिव्ह हे 0 येत आहे की नाही हे सॅटिस्फाय करायचं आहे. सो सोल्युशन गिवन दॅट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आय एम टेकिंग इक्वेशन फर्स्ट. ax स्क्वेअर प्लस 2hxy मीन्स hxy प्लस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स कॉमन काढल्यानंतर काय होणार ax प्लस hy प्लस y कॉमन hx प्लस by इज इक्वल टू 0. Therefore y hx प्लस by इज इक्वल टू मायनस x इंटू ax प्लस hy. Therefore y अपॉन x इज इक्वल टू मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by. बघा
दिलेल्या इक्वेशनला फक्त थोडंसं रिराईट केलेलं आहे. रिराईट केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटलं आहे y अपॉन x इज इक्वल टू मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by. I am taking equation second. So now differentiate equation first with respect to x. इक्वेशन फर्स्टला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्सला. डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 काय असेल. सो ए कॉन्स्टंट आहे, सो ए ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 2h कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ xy प्लस b कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ y² इज इक्वल टू 0. राईट साईड काय आहे 0, सो 0. So derivative of x² is 2x, so a into 2x plus 2h as it is. Derivative of xy is, here we use product rule, so first function as it is x mean, first function means x as it is, derivative of second means dy by dx plus second function as it is means y as it is. Derivative of first function is 1, so x into dy by dx plus y into 1 plus b constant I as it is. Derivative of y² is 2y into dy by dx is equal to 0. So I am taking 2 common, so 2 into 2 common काढलेला आहे. 2 into ax plus hx dy by dx plus hy plus by dy by dx is equal to 0. Therefore hx plus by dy by dx is equal to minus ax minus hy. इथे डिवाइड बाय 2 केलेला आहे फ्रॉम लेफ्ट साइड अँड राईट साइड, सो 2 कॅन्सल. सो रिमेनिंग इज hx प्लस by dy by dx is equal to minus ax minus hy. So therefore dy by dx is equal to minus साइन कॉमन काढलेला आहे, मायनस ax plus hy upon hx plus by. And we know that minus ax plus hy upon hx plus by means y upon x from equation second. From equation second we get dy by dx is equal to y upon x. बघा विद्यार्थी मित्रांनो, मायनस ax plus hy upon hx plus by या व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन सेकंड वरून मायनस ax प्लस hy अपॉन hx प्लस by याची व्हॅल्यू येत आहे y अपॉन x. I am taking equation third. So now differentiate equation third with respect to x. आलेल्या इक्वेशनला परत डिफरन्शिएट करूया. So d by dx dy by dx is equal to d by dx y upon x. So d square y by dx square is equal to, here derivative of y upon x, here we use quotient rule, u upon v rule. So x into dy by dx minus y into 1 upon x square, so which is equal to x as it is. We know that dy by dx is equal to y upon x, so here we put y upon x and x will be cancelled, so remaining y minus y upon x square, and we know that y minus y means 0, so d square y by dx square is 0. So d square y by dx square is equal to 0. इथे आपल्याला जे काही फंक्शन दिलेलं होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलेलं आहे. सो हेन्स द प्रूफ. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला डिफरन्शिएशन चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला जर डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये कुठल्याही प्रॉब्लेमला एक्झाम्पलला सॉल्व होत नसेल, काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.